हरिदास काळे 1999 मध्ये आम्ही तिथे राहतात. 25 वर्ष झाले आम्हाला फलाट. कुठे राहतात? कामगार नगर शेलू रोड. आम्हाला गफ्फार मास्टरनं आधी आम्हाला बॉन्डवर दिले, ताबे दिले. त्याच्यानंतर 137 नंबर आहे, गट नंबर 137 आहे. त्याच्यामध्ये आम्ही राहतात. आता आम्हाला कळविता ना समजूता पोलीसवाले, जालन्याचे गुंडेगारी, कैकाडी बाया लेडीज आणून परतूर पोलीस स्टेशन पूर्ण होऊन आम्हाला मारहाण केली. आमच्या पत्राचे शेड तोडलेत. आमच्या घरावर चार जीसीबी आमच्या एक अंगावर पडल्यात. लेडीज आम्हाला मारायला उठलेली आहे. PA साहेबांनी हात धरून औषधाच्या बाटल्या घेतल्या. आम्ही मरायला बसलेत. आमच्यापाशी ते येऊन थांबले. आम्हाला साईडला घ्यायला लागले. आमच्या घरावर जीसीबी चालायला लागले. आमचे भांडे वासनं सारे चिमटे केले. सारे लेकरं बाळ आता उन्हात बसलेले. हे जे अतिक्रमण झालं तुम्हाला कळविलं होतं का? नाही कळविलं होतं. आम्हाला नोटीस सगळं नाही दिली. आम्हाला त्याच्यात प्रमाण आम्हाला बॉन्ड बी आलेला आहे की याच्या बॉन्डच्या आधुरी यायला नावची जागा करून द्या. गफ्फार मास्टर अभिलेख पासून मोजणी होती किंवा अतिक्रमण होतं हे माहित होतं का तुम्हाला? नाही आम्हाला काहीच माहिती नाही केली. अचानक मध्येच त्यानं सकाळ शासनाकडून काय मागणी आहे तुमची? शासनाकडून आमची मागणी आहे आमच्या जागेवर घरं पाहिजे आणि जागेवर आम्हाला त्यानं आमच्या बॉन्डच्या आधारे आम्हाला नावची करून द्या. अरे हे जे बॉन्ड देणारा माणूस कोण होता? गफ्फार मास्टर होता. केव्हा दिलं होतं? 1999 मध्ये. काय ते त्याच्यात काय उल्लेख वगैरे काय केलं होतं त्यांनी? उल्लेख त्याच्या मनानं त्यानं केलं की बाबा जे ह्याच्या मना हे बॉन्ड द्यायला लागला मी दिलेला आहे त्याच्यानंतर हे लिहा ह्याच्यावर ह्याला नावची करून द्यावा. ज्यानं जागा मागून घेतली त्यानं त्याच्यावर रामेश्वर नळगेनं जागा घेतली. त्याच्यापासून बॉन्ड आलेला आहे आमच्यापाशी. ते बॉन्ड आम्ही PA साहेबाला दाखवायला लागला. ते मान्य नाही करायला लागलेत. इथं येऊन बी आम्ही दाखवायला लागलेत. ऑफिसला येऊन दाखवायला लागलेत. ते बी मान्य नाही करायला लागले. बरं बाकीचे जे लोक जे रजिस्ट्री झाले त्यांचं काय? ते रजिस्ट्रीवाल्याचं त्याचं ते बोलणं आले की ते म्हणायला लागलेत की आम्ही आमचं पाहायला लागले आमच्या जागेवर थांबायत पण तुम्ही तुमचं बघा. आता बाकीचे लोक अर्धे तिथं आहेत अर्धे इकडे आहेत. सध्याला घर वार आता काहीच नाही सारं पडलेले घर. तहसीलदार मॅडमनं पंचनामा करायला पाहिजे. आता तहसीलदार मॅडमनं पंचनामा करायला पाहिजे. आता तुम्हाला राहण्यासाठी घर नाही का? घर नाही तर घर पत्रा सारे नांगरून टाकले. त्यानं रस्त्यावर जागा करून रांगरून टाकलं. रमेश बाजीराव पवार आरती संघटनेचा अध्यक्ष तालुका अध्यक्ष. मॅडमने आदेश करूनही त्यांनी जे करायचं ते केलं. त्यांनी अखेरीला बरं आम्हाला म्हणला हटवीत नाही काय नाही. जे त्यांनी जे करायचं त्यांनी अखेरीला ते केलं. त्याच्यावर त्यांनी आमची जागा परत देणं रजिस्ट्रीकरण आदिवासी लोकांची. बरं कामगार नगर मध्ये एक विषय असा होता की हे कोर्टात प्रकल्प होता ना तुमचा? कोर्टात चालू होतं. कोर्टात चालू होतं. बाळासाहेब विखे पाटलांनी त्याला पत्र कलेक्टरला पाठवलं. कलेक्टरने मॅडमला पाठवलं. मॅडमने आदेश केले. त्या आदेशानुसार त्यांनी पाळण्यात आलेले. बरं अतिक्रमण अगोदर तुम्हाला काही कळवण्यात आलं होतं का? नाही काहीच नाही. बरं मोजणीसाठी आले होते का अतिक्रमण पाडण्यासाठी? मोजणीसाठी आले अतिक्रमण केलं असं तुमचं एक मत आहे. रशीद शेख आम्ही बोलतो. मी 1999 मध्ये फ्लॅट घेतले होते. आम्हाला गफ्फार मास्टरना दिलते. नूर खासाब होते तेव्हा. नूर खासाब मेल्यावर त्यांना अर्धी जागा सुरक्षित घेतल्याला ऐकली होती. त्याच्यानंतर आम्हाला म्हणलं की तुम्ही इकडं राहा तुम्ही तिकडं राहा. आमचे इथे चुपाचे बोंडा घेतले होते. राजू जेतल्याला जागा ऐकली होती. नंतर राजू जेतल्या आलता आम्ही म्हणले की बाबा आम्ही जागावर उठत नाही. त्यांना म्हणलं की मी जागा घेतलेली आहे. आम्ही म्हणले आम्ही 15 वर्ष झाले. त्याच्यानंतर 2022 मध्ये रामेश्वर नडगेनं घेतली. त्यांना म्हणलं आम्हाला की मी जागा आम्ही म्हणले की तू जागा कशाला घ्यायला की ही जागावर आम्ही राहते. पण त्यांना म्हणलं की मी घेतली. आम्ही मंडल अधिकारी पैसे गेले त्याचा फेररोखासाठी. रजिस्ट्री ऑफिसमध्ये बी गेलते आम्ही. तिथं बी अर्ज दिला पण रजिस्ट्री झाली फेर बी झाला. त्याच्यानंतर आता आमचं घरा पाळले. त्यांच्यानंतर आम्ही सूर्यवंशी साहेबाला सांगितलं आमचे डॉक्युमेंट पहा. आम्ही नगरपालिकाला बी लावलेले आहे आणि आम्ही तिथं 25 वर्षापासून राहते. सूर्यवंशी साहेब कोण आहे? PA साहेब मच्छिंद्र सूर्यवंशी सूर्यवंशी साहेब सूर्यवंशी. ते म्हणले की बाबा तुमचे पैसे काही नाही करू. आम्ही म्हणले की आम्ही इतके दिवसापासून राहते आमचे पैसे. नेमकं ते बॉन्डमध्ये लिहिलेलं काय होतं तुम्हाला? ते आम्हाला ते बॉन्ड हे होता की हे तुम्हाला ADT पॉवर करून त्यानं दिलता. आम्हाला ADT पॉवर करून दिलता. त्याच्यावर आम्ही नगरपालिकेला काही जणांना लावलं काही जणांना नाही लावलं. म्हणजे काय काय लोकांची रजिस्ट्री झालेली आहे काय काय पेंडिंग आहे? पेंटिंग
त्याच्यानंतर त्यानं आम्हाला हे आता नडगेनं आलो आम्हाला ते घरागिरा पाडल्या. हे जे अतिक्रमण झाला तिथं तर त्या नेमकं म्हणजे काय आपल्याला अंमलबजावणी केली होती का, नोटीस वगैरे आली होती का? काहीच नाही. बरं तुम्हाला हे माहित होतं का ते मोजणीसाठी आले का अतिक्रमणासाठी? नाही, आम्हाला काहीच माहीत नाही होतं.